हाय, मी हर विंटर सोल. संपूर्ण तयारी झाली आहे आणि झटकन आपण शोभायात्रेसाठी निघू, कारण या वर्षाची शोभायात्रा जरा खास आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुम्हा साऱ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात शोभायात्रा सुरू झालेली आहे. यावेळेस शोभायात्रेत वंदे मातरम या थीमला अनुसरून करण्यात आलेली आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या वर्षाची शोभायात्रा या थीमला अनुसरून करण्यात आलेली आहे. या थीमला अनुसरून काढण्यात आलेला रथ, ज्यात सगळ्यात पहिली आपली भारतमाता आणि त्यांच्या लागोलागच भगवान शंकर यांचं कैलास पर्वत ह्याची प्रतिकृती करण्यात आलेली आहे. त्याच लगतच गणपती मंदिराची सुद्धा प्रतिकृती आपल्याला तिथे दिसते. त्याच मागोमाग वंदे मातरम या थीमला अनुसरून करण्यात आलेला रथ, ज्यात सगळे थोर व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यानंतर या शहरातल्या काही प्रसिद्ध ठिकाणांच्या प्रतिकृतीसुद्धा दिसल्या, जसं खिडकाळी मंदिर आणि काही आणखीन महत्त्वाची ठिकाणं ज्याला भावी आयुष्यात येणारं रूप, याच्या छोट्या छोट्या प्रतिकृती या रथावर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या देखाव्यांना बघण्यात अजून मजा येत होती त्यांच्या जोडीला या गायकांची मधुर गाणी जी होती. गाण्यात रमतोय तोच ढोल ताशांचा आवाज येऊ लागला आणि तो रोमारोमात घुमू लागला. महाराष्ट्राच्या घरोघरात ज्या वाहिन्यांना भरभरून प्रेम मिळतं, त्या वाहिन्यांच्या कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. सगळ्यांचे चहीते कलाकारच नाही, तर या शोभायात्रेमध्ये अनेक ढोलताशा पथकं, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी आणि वेगवेगळ्या संघाची लोक, ज्यांनी आपल्या आपल्या परीने या समाजासाठी संदेश देण्याचे प्रयत्न केले. फक्त इतकंच नाही, तर रांगोळी स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती, जिथे कित्येक सुंदर आणि जिवंत अशा भासणाऱ्या रांगोळी काढण्यात आल्या होत्या. त्या रांगोळी बघताना ती जणू चित्रच आहेत असं भास होत होतं. आता वेळ होती ती म्हणजे दर्शन घेण्याची. नवीन वर्षाची सुरुवात ही नक्कीच आपण आपल्या आराध्यांच्या आशीर्वादाने करतो. पुन्हा एकदा शंखनाद ऐकू आला, कारण आता पालखी मंदिरात आली होती.
पालखी आली. संपूर्ण भक्तिभावाने सगळ्या भाविकांनी आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो रस्त्यावरच्या काढलेल्या भव्य रांगोळींना बघायला. त्याचबरोबर इतर कार्यक्रम जिथे शास्त्रीय संगीत आणि बऱ्याच गोष्टींचं सादरीकरण होत होतं. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रीय गीत वंदे मातरम याने करण्यात आली. सकाळी या ठिकाणी या प्रसन्न वातावरणात इतकं भारी वाटतं, पण तितकंच रात्रीही तेवढीच या ठिकाणी मजा येते. संपूर्ण रस्ता या रंगीत रोषणाईने भरलेला असतो, गजबजलेला असतो म्हणायला हरकत नाही. आणि रात्री ही रंगीत रोषणाई बघायला खरंच खूप मजा येते. सगळेजण या झगमगत्या रोषणाईला, जल्लोषाने साजरा करण्यात आलेल्या या उत्सवाला आपल्या मनात आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या दिवसाची सांगता ह्या आमच्या ठरलेल्या ठिकाणाला येऊन होते. आज पुरणपोळी आणि श्रीखंडपुरीचा बेत बऱ्याच घरांमध्ये आहे, आमच्याकडेही आहे. पण आता मिसळपावणे ही सांगता आम्ही करणार आहे. हे नवीन वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, शांतता आणि प्रगती घेऊन येऊ इतक्या जल्लोषात हे उत्सव साजरा करण्यात आला आहे. तितकाच जल्लोष, तितकाच उत्साह सगळ्यांच्या घरी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.